लोकसभा निवडणुकीसाठी मवियाचा फॉर्म्युला 29 आणि 30 डिसेंबरला ठरणार। जागा वाटपाबाबत 2 फॉर्म्युल्यांवर चर्चा होण्याची शक्यता। राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र भाजपकडून विशेष तयारी। मुंबईतील भाजप कार्यालयात 15 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन। भाजप आणि शिंदेंसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा पुढाकार होता। मंत्री हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट, तर आव्हाडांना पक्षात कोणीही विचारत नाही, मुश्रीफांची टीका। हसन मुश्रीफांनी माझ्या नादाला लागू नये, अन्यथा मी खूप खोलात जाईल, आमदार जितेंद्र आव्हाडांचा मुश्रीफांना इशारा। मुश्रीफांच्या दाव्यावर आव्हाडांचं स्पष्टीकरण, भाजपसोबत जाण्याबाबत सर्वजण शरद पवारांना भेटलो, मी पत्रावर सही केली, मात्र ते मला मान्य नव्हतं, आव्हाडांचा खुलासा। बीडमध्ये मनोज जरांगेंची भव्य रॅली, रॅलीतून जरांगेंचं शक्ती प्रदर्शन। बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मनोज जरांगेंकडून अभिवादन, पुतळ्याला पुष्पहार घालून जरांगेंची रॅली। जरांगेंची आज बीडमध्ये इशारा सभा, मराठा आंदोलन गांभीर्यानं घ्यावं, जरांगेंचा इशारा। जरांगेंच्या सभास्थळाच्या व्यासपीठाला किल्ल्याची प्रतिकृती, व्यासपीठावर एका बाजूला मासाहेब जिजाऊ, मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो। जरांगे पाटलांची आज बीडमध्ये इशारा सभा, सभेआधी बीड शहरात भव्य रॅलीचं आयोजन, रॅलीत तगडा पोलीस बंदोबस्त। सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस, सरकार एका मिनिटात निर्णय घेऊ शकतं, मनोज जरांगेंचं वक्तव्य। सरकारला आता वेळ वाढवून देणार नाही, वेळ वाढवून दिला तेव्हा काय काम केलं, मनोज जरांगेंचा सवाल। जरांगेंची पत्रकार परिषदेतून मंत्री छगन भुजबळांवर टीका, भुजबळांच्या मनात मराठ्यांविषयी विष, तुमचे कुजके शब्द आम्हाला कळत नाहीत का, जरांगेंची टीका। आमदार बच्चू कडूंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, मी इथं कार्यकर्ता म्हणून आलो, सरकारचा प्रतिनिधी म्हणून नाही, बच्चू कडूंची भेटीनंतर प्रतिक्रिया। शब्द देत असाल तर विचार करून द्या, नाहीतर समाजाच्या मनात सरकारबाबत वाईट भावना निर्माण होईल, आमदार बच्चू कडू यांचा सरकारला सल्ला। नांदेडच्या कंधारमध्ये 24 तारखेला एसटी बस सेवा बंद, एसटी बस बंद ठेवण्यासाठी कंधार आगाराला पोलिसांकडून नोटीस। देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएमवर नको, खासदार संजय राऊतांची मागणी। काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, 150 कोटींच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी जेलमध्ये रवानगी। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका, शिक्षेवर स्थगिती यावी यासाठी याचिका। काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात, नागपूर पोलिसांनी विधिमंडळात पाठवले कोर्टाचे आदेश। केदार यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अध्यक्षांकडे करणार, आशिष देशमुखांची माहिती। कोर्टाकडून सुनील केदार यांना शिक्षा, मग काँग्रेसने सुनील केदार यांची हकालपट्टी का केली नाही, भाजप नेते किरीट सोबा यांचा सवाल। सुनील केदार यांचा आजचा मुक्काम रुग्णालयातच, केदार यांचा आज काढलेल्या ईसीजी मध्ये बदल झाल्यानं वैद्यकीय पथकाचं त्यांच्या प्रकृतीवर लक्ष। हक्कभंग कारवाईच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र, मी माफी मागणार नाही, तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, अंधारेंचं पत्रात उत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील भिडेवाड्याची पाहणी, लवकरच भिडेवाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्यात येईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा। कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचा कालचा कार्यक्रम कौटुंबिक, कोणताही राजकीय अर्थ काढू नये, मनसे नेते संदीप देशपांडे यांची माहिती। राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना राज्य सरकार करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।